दिवसात पैसे मिळणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही माहिती दिली। कालच चेकवर सही केली असं अजित पवार म्हणाले। 3500 कोटींच्या चेकवर सही केली। फेब्रुवारीचा हप्ता 8 दिवसात मिळणार अशी माहिती अजित पवारांनी दिली। आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात। मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय, कालच मी इथं परतूर मंठ्याला येत असताना 3500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली। 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत। आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात। मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय, कालच मी इथं परतूर मंठ्याला येत असताना 3500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली। 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत। महिलांच्या बद्दल पण कुठल्याही प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बद्दल तक्रार येता कामा नये। महिलांच्याकडे बघताना मुलीच्या नात्याने किंवा बहिणीच्या नात्यानेच बघितलं गेलं पाहिजे। कुठेही वेडेवाकडे काही कानावर आलं तर मग माझ्याशी गाठ आहे, त्याला मोकोकाच लावी, सोडायचं नाही। आणि सांगायला आलं ना दादा वाचवा, एसपीला म्हणेल त्याला टायर मध्ये घेऊन 6 दिवस सोडू नका तिच्या मायला। अगोदरच कमाल दाखवलेली आहे। होती दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली तुमची महाराष्ट्र विरोधी आघाडी आणि सुरू झाली विकासाची गाडी। हे या दाढीने तुम्हाला 2.5 वर्षापूर्वी दाखवले। कशाला माझ्या नादाला लागता? मी कुणाच्या नादाला लागत नाही, मी कुणालाही अडवा येत नाही आणि मी आरोपाने उत्तर देत नाही। तर आरोपाला हा एकनाथ शिंदे कामातून उत्तर देणार, या राज्याचा विकास करणार। आणि माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, माझ्या लाडक्या बहिणींची योजना जी केली आहे, इतर ज्या योजना केल्या, कुठली योजना बंद होणार नाही ही खात्री आपण बाळगा। कारण आम्ही खोटी आश्वासनं देणार नाही, जे आम्ही बोलणार ते करून दाखवणार। बाळासाहेब म्हणायचे, एकदा शब्द देताना 10 नाही 100 वेळा विचार करा। आम्ही पूर्ण विचार करून आपल्या योजना सुरू केलेल्या आहेत आणि आपण भरभरून मतांचा वर्षाव या ठिकाणी केला आहे। म्हणून आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो। खरं म्हणजे उदय सामंत, किरण सामंत इकडे आहेत, हे सगळेच लोक इथं आहेत, सगळे आमदार आहेत इथं। आपल्या रामदासबाईंचा छावा योगेश कदम आहे, कदम कदम बढाये जा असं काम त्याचं चालू आहे। मी सांगितलं त्याला, मी उदय सामंतला सांगितलं, तुमच्याकडे जी खाती आहेत, या खात्याच्या तुमच्या विभागामध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी भेटी द्या। मंत्रालयात बसून राहता कामा नये, थेट लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांना ऐकलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून सोडवल्या पाहिजे। तात्काळ सगळे मंत्री लोकांमध्ये जाऊ लागले। का घरात बसून राज्य चालवता येतं? हे तर मी नाही म्हणत, पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे। घरात बसून पक्ष चालवता येत नाही, फेसबुक लाईव्ह करून पक्ष चालवता येत नाही, राज्य चालवता येत नाही। त्याला फेस टू फेस लोकांमध्ये जावं लागतं, लोकांमध्ये संवाद साधावा लागतो, बांधावर जावं लागतं, शेतकऱ्यांना भेटावं लागतं, सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी समजून घ्याव्या लागतात। हा एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा मुलगा, सर्वसामान्य परिवारातून आम्ही आलो। ही शिवसेना मोठी करण्यामध्ये रामदासबाई, दानेसाहेब, इतर आपले नेते, या सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेना मोठी केली। घरादारावर तुळशी पत्र ठेवलं, केसेस अंगावर घेतल्या, तेव्हा शिवसेना मोठी झाली। सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही, परंतु सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे, सोन्याचे दिवस आणण्यासाठी। आणि ते आम्ही आणतोय। सुरुवात 2.5 वर्षापूर्वी झाली, तोच वेग यापुढे तुम्ही जे आम्हाला मॅन्डेट दिलंय, जे बहुमत दिलंय, त्याच्यामुळे आणखी आमची जबाबदारी वाढली आहे, आणखी वाढली आहे। आणि म्हणून या राज्याला पुढे नेण्यासाठी केंद्राचं देखील पाठबळ आपल्याला आहे। आज परवाच कुठे मी वाचलं, म्हणजे आपले आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब गेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या बरोबर आपल्या देशासाठी जे काय त्याच्यावर करार केले। आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांना एक पुस्तक भेट दिलं। त्या पुस्तकात त्यांनी लिहिलंय, मोदीजी आप महान हो। म्हणजे आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष गौरवाचे उद्गार काढतात, याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे। आपल्या देशाचा डंका जगात वाजवणारे या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी
गरिबी हटाव म्हणणारे काँग्रेस गरिबी हटली नाही, गरीब हटला. परंतु 38% लोकांना गरिबीच्या वर आणण्याचं काम प्रधानमंत्र्यांनी केलं. आज बाळासाहेबांचं काय स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर बांधा, मला एक दिवस प्रधानमंत्री करा, मी अयोध्येत, बरोबर ना रामदास भाई, राम मंदिर बांधतो आणि काश्मीर मधलं 370 कलम हटवतो. कुणी हटवलं? बाळासाहेबांचं स्वप्न कुणी साकार केलं तर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी केलं. याचा अभिमान असला पाहिजे. रोज उठून सुटून त्यांना तुम्ही शिव्या देताय, त्यांना आरोप करताय. अरे देशाचा प्रधानमंत्री आज देशाचं नाव उंच करतोय, त्यांच्यावर आरोप करताय. आणि बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवलं, माझी शिवसेना काँग्रेस होऊ देणार नाही, त्या काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं पाप तुम्ही केलं. हा धनुष्यबाण गहाण ठेवण्याचं पाप तुम्ही केलं, ते सोडवण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं. आता धनुष्यबाण आणि शिवसेना तुमची आहे. हे लोक कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या. माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली, या योजना केली, लाडका भाऊ योजना केली, लाडका शेतकऱ्याला वीज बिल माफ केलं, सन्मान शेतकरी सन्मान योजना सुरू केली, ज्येष्ठांची योजना सुरू केली. एकीकडे रखडलेले बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले. या महाराष्ट्राला विकासाला चालना दिली, गती दिली. जेव्हा देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होते त्यांनी काही योजना सुरू केल्या, पाणी योजना, जलयुक्त शिवार योजना, अनेक ज्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त, सर्वसामान्य माणसासाठी उपयुक्त होत्या, त्या महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर बंद पाडल्या. हा एकनाथ शिंदे आल्यानंतर त्या योजना पुन्हा सुरू केल्या आणि या महाराष्ट्राला गतिमानतेकडे, विकासाकडे नेण्याचं काम आम्ही केलं. मी, देवेंद्रजी आणि अजितदादा, आम्ही या राज्यामध्ये टीम म्हणून काम केलं आणि या राज्याला पुढे नेण्याचं काम केलं. राज्य दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर होतं महाविकास आघाडीमध्ये, गुजरात कर्नाटक पुढे होतं, महाराष्ट्र तिसऱ्या नंबरला होतं. महायुतीचं सरकार आलं, हा तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा महाराष्ट्राला आपण नंबर 1 केलं. या देशामध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आणला आणि खऱ्या अर्थाने विकास काय असतो हे दाखवून दिलं. मी मुख्यमंत्री होतो, लोक सीएम होत, मी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे, पण मी म्हणायचो सगळ्यांना सीएम म्हणजे कॉमन मॅन, सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन, म्हणजे सर्वसामान्य माणसाला समर्पित भावनेने काम करणारा डीसीएम. काय पद येतात जातात पुन्हा येतात, पद वर खाली होतात, सत्ता येते जाते पुन्हा येते. बाळासाहेब म्हणायचे पण नाव एकदा गेलं की पुन्हा येत नाही. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे, तुम्हाला मी एकच सांगतो की पद वर खाली होतात, परंतु या एकनाथ शिंदेला महाराष्ट्रामध्ये माझ्या लाडक्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवीन ओळख मिळाली. ही सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे, सगळ्या पदांपेक्षा याचा मान मोठा आहे, याचं मला समाधान आणि आनंद आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रासाठी, या राज्याच्या विकासासाठी, या एकनाथ शिंदेच्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्राला समर्पित असं काम एकनाथ शिंदे करेल, ही ग्वाही आपल्याला मी या ठिकाणी द्यायला आलोय, ग्वाही आपल्याला द्यायला आलोय. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो, रत्नागिरीमध्ये, या कोकणामध्ये शिवसेना वाढवण्यामध्ये रामदासबाई इकडे आहेत. त्यांना महाराष्ट्र पोलीस, रेल्वे पोलीस, जेल पोलीस, राज्य राखीव पोलीस, एक्साईज पोलीस, ड्रायव्हर पोलीस, बॅट्समन पोलीस. तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस खात्यामध्ये जायचं असेल, ज्या विद्यार्थ्यांना लेखी पेपर काढायचा असेल, तर लेखीचा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल, याच वर्षी भरती व्हायचं असेल, त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे. लेखीची 100% हमी देणारा क्लास आहे. येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं. अत्यंत कमी फीमध्ये 100% रिझल्ट देणारी संस्था आहे. विद्यार्थी मित्रांनो, खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला, आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे. ओके, त्यामुळं
जो काही नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो, लेखीसाठी फेमस आहे. अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुला मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे. ओके, जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना जी काही माहिती आहे ती मिळत जाईल. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.